बघा, या आमले लोणार परिसरामध्ये आम्ही गेल्या 15 वर्षापासून सातत्याने काही ना काहीतरी उपक्रम करत आलेलो आहे आणि नेहमीच करत असतो. मागे शासकीय दाखल्यांचा शिबिर जेव्हा होता तेव्हा देखील मी सांगितलं होता माझ्या भाषणामध्ये की आम्ही या परिसरातील लोकांसाठी कोणत्याही प्रकारचा असा त्रास या लोकांना होईल अशा प्रकारचा कोणताही आम्हाला काम त्यांना द्यायचं नाही, किंवा असा त्यांचे जे काय तलाठी ऑफिसला धावपली असतात, सातत्याने येणं जाणं चालू असतो कोणत्या तरी शासकीय कागदासाठी, आणि सरकारी कामांचा तुम्हाला सर्वांना माहिती आहे किती वेळ लागतं, काय लागतं, पैसे किती जातात, फेऱ्या किती जातात. याच्यानुसार माझ्या वडिलांच्या संकल्पनेनुसार आम्ही DY फाउंडेशनच्या सर्व टीमने आम्ही हा पुढाकार घेतलेला आहे. आम्ही आज अशा एक कार्यक्रमाचा उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे की आतापासनं म्हणजे आज 10 जानेवारी 2026 ते 9 जानेवारी 2029 यापर्यंत म्हणजे सलग 5 वर्ष आम्ही शासकीय दाखले जे काय डोमेसिल असेल, कोणताही शासकीय दाखला असेल, हे आम्ही या परिसरातील नागरिकांसाठी मोफत आणि न तलाठी ऑफिसला फेऱ्या न होता आमच्या ऑफिसलाच आम्ही हे चालू केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 5 वर्षामध्ये आमच्या ऑफिसमधूनच त्यांना सर्व जे काही दाखले आहेत हे भेटून जातील. असा एक त्यांचा कुठंतरी एक फेरी तलाठी ऑफिसला जाऊन येण्याची फेरी वाचेल, किंवा कोणत्याही प्रकारचा त्यांना त्रास न हो म्हणून अशा प्रकारचा आम्ही हा जो शिबिर आहे हा आम्ही आज चालू केलेला आहे. तेव्हा काय प्रतिसाद मिळाला आणि आता आपण नागरिकांना काय आव्हान या शिबिराच्या माध्यमातून करणार आहात? कोणताही काम करू तेव्हा एक छोटा हे असतो, आणि जेव्हा प्रतिसाद वाढतो तेव्हा ते काम करायची मनातून इच्छा पण वाढते आणि तेवढीच मज्जा देखील येते, एक आनंद मिळतो. अशाच प्रकारे आम्ही गेल्या इतक्या वर्षापासून आम्ही शासकीय दाखल्यांचा कार्यक्रम असेल किंवा अनेक कार्यक्रम आम्ही या फाउंडेशनच्या मार्फत करत असतो, आणि त्याच सारखा करून तेवढाच लोकांचा प्रतिसाद बघून आम्हाला आनंद देखील तेवढाच आमचा दुग्नित होऊन गेलेला आहे. त्यामुळं आम्ही वर्षानुवर्ष असे नवीन कार्यक्रम करत आलेलो आहे, आणि त्याच आनंदाच्या याच्याने आम्ही हा एवढा मोठा कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी करत आहोत. लोकांना काय आव्हान करणार? युवकांना एवढंच आवाहन करेन की युवकांनाच नाही तर वृद्धांना देखील, कारण की सर्व वयोगटातील माणसांसाठी हा कार्यक्रम आहे, हा शिबिर आहे. तर मी या परिसरामधील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की या येणाऱ्या 5 वर्षामध्ये सतत रोजच हा कार्यक्रम चालू राहणार आहे. मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सर्वजण या आणि या शिबिराचा लाभ